मित्रांनो, बुद्धिबळ विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आणि ती ऐकून भारतीय चाहत्यांचा उत्साह एका क्षणात खालवलाय। सध्या गोव्यात फिडे वर्ल्ड कप जोरात सुरू आहे। एका बाजूला लोक गोव्याच्या सौंदर्याचा आनंद घेताय, पण दुसरीकडे भारतीय बुद्धिबळ फॅन्स ते मात्र निराशेत बुडालेत। त्यामागचं कारण म्हणजे भारताच्या पहिल्या 10 नामांकित बुद्धिबळ खेळाडूंपैकी 8 जण अर्ध्या स्पर्धेतूनच बाहेर पडलेत। यामुळे संपूर्ण बुद्धिबळ विश्वात नाराजी पसरली आहे। आधी या रंगतदार स्पर्धेतून डी गुकेश बाहेर पडला आणि आता सर्वात धक्कादायक म्हणजे गेल्या आवृत्तीच्या अंतिम फेरीत पोहोचलेला आणि यावेळी मॅग्नस कार्लसनच्या अनुपस्थितीत स्पर्धेचा स्टार राहिलेला आर प्रज्ञानंद सुद्धा बाहेर पडलाय। मागच्या 2 वर्षापूर्वी विश्वनाथन आनंद वगळता तो अंतिम फेरीत पोहोचणारा एकमेव भारतीय होता। यावर्षी सुद्धा त्याच्याकडून अशाच अपेक्षा होत्या, मात्र यंदा त्याला चौथ्या फेरीत रशियन खेळाडू डॅनियल दुबोवकडून पराभव पत्करावा लागल्याने त्याची विजेतेपदाची यात्रा संपली आहे। त्यामुळे आता रिंगणात फक्त 2 भारतीय राहिलेत। तर आता प्रश्न असा आहे की भारताला अजूनही मेडलची आशा आहे का? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा।